खडसे भाजपत घर वापसीसाठी मागे लागले आहेत. खडसेंचा भाजप प्रवेश मी थांबवला नाही. गिरीश महाजनांची टू द पॉइंट मुलाखतीत माहिती. नाशिक विधान परिषदेत नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती. दराडेंच्या पराभवावर टू द पॉइंट भाष्य. नाशकात बंडखोरी शमवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाल्याचाही उल्लेख. नाशिकमध्ये झालेली वृक्षतोड ही चूकच. टू द पॉइंट मुलाखतीत गिरीश महाजनांची कबुली. महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांची चूक असल्याचा उल्लेख. मोशी दुर्घटनेत आणखी एका कामगाराचा मृत्यू. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश, तर अजूनही 7 कामगार अडकल्याची भीती. संकट काळात नेत्यांनी लोकांमध्ये गेलंच पाहिजे. मोशी दुर्घटनेवरून महाजनांनी टोचले नेत्यांचे कान. संकट काळात लोकांना मदतीचा हात देण्याचाही सल्ला. काँग्रेसकडून राऊतांना खासदारकीची ऑफर. पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर खासदारकी मिळणार. खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक दावा. शरद पवार एनडीएमध्ये येतील असं वाटत नाही. मंत्री छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त. पवार मोठे नेते असल्यानं त्यांच्यासाठी रेड कार्पेट असल्याचं विधान. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. तर पवारांनी केलेल्या कौतुकाबद्दल फडणवीसांकडून आभार. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा. कर्जमाफीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मत. राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीस संघाच्या बालेकिल्ल्यात एल्गार. 18 जुलैला नागपुरातील आंदोलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेवर 3,500 कोटींचा जादा खर्च. अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे ठोस स्पष्टीकरण नाही. आर्थिक व्यवस्थापनात त्रुटी असल्याचा कॅगचा ठपका.